आज विधानसभेमध्ये 1 हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला केवळ 220 रुपये मदत जाहीर केलेली आहे. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये उधळायला यांच्याकडे पैसे आहेत. जो कुंभमेळा मागचा 2015चा केवळ 2,500 कोटी रुपयांमध्ये संपन्न झालेला होता. यांना कमिशन खाण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली 25,000 कोटी रुपये उधळायला पैसे आहेत. शक्तीपीठ महामार्ग, ज्यातून यांना 70,000 कोटी रुपये खायला मिळणार आहेत, त्यासाठी 1,15,000 कोटी रुपये उधळायला यांच्याकडे पैसे आहेत. पण आंबा निर्यात करून वर्षाला 1,300 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळवून देतो, तो कोकणातला शेतकरी पहिल्यांदा मदतीची अपेक्षा करत होता. त्याला मात्र केवळ 220 रुपये एका कलमाला. ज्या कलमावर यावर्षी शेतकऱ्याने 4,5 ते 5,000 रुपये खर्च केले आहेत आणि ते सगळे पाण्यात गेलेले आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री राणे मोठ्या तोंडाने सांगत होते, सरकार शेतकऱ्याला रस्त्यावर येऊ देणार नाही. आम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे. ही काळजी का? तुमच्या वडिलांची कारकीर्द जरा आठवा. ते विरोधी पक्षनेते असताना वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडत होते. खरं तर त्यांचा वारस सांगायची सुद्धा तुमची पात्रता राहिलेली नाही. मुख्यमंत्र्यांना याची किंमत चुकती करावी लागेल. लवकरच एक व्यापक मेळावा घेऊन चलो मुंबईचा नारा दिला जाईल.